या रघुनाथजी जोगारी साहेब आपण या. साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते येऊया. हा आपल्या माचा पुरस्कार. इंडिया न्यूज च्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आणि नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेबद्दल मत देखील नक्कीच आपण बघितलं, त्यांनी जाणून घेतलं आणि या पत्रकारांनी आपण बघितलं या स्पर्धेची दखल घेतली आहे, त्यांच्या देखील आम्ही थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय. मॅचला आपण सुरुवात करूया. चला गेम ऑन. लढतो मॅचचा पुरस्कार एका बाजूने दिला जातोय, दुसऱ्या बाजूने आपण मॅचला सुरुवात करतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल इथून आपण पाहिला तर मग हो इथे आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आई ग्रुप भाटपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गावदेवी स्फूट गोखिवरे देवीचा पाडा या संघामध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती रुफेश परेड. हो यावेळेस फटका सुंदर आहे परंतु धाव मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. इथून आपण पाहिला तर बघ तिन्ही चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. तीन चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल मंगेश तुंबडा अँड शैलेश धोडे. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर रुफेश परेड. याच मैदानावरती आपण पाहिलं ना तर मग आई ग्रुप भाटपाडा टीमचा देखील जबरदस्त धबधबा राहिलाय. अनेक रेकॉर्ड या संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल हो ऑन साइडला यावेळेस खाली क्षेत्र निवडलंय शैलेशनं आणि चेंडूला फा ठेवलाय डीप मिडविकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे. शैलेशच्या बॅट मध्ये आला हा दमदार वजनदार शानदार चौकार 4. धन्यवाद थैंक यू सो मच. सिर्फ सोचने से कुछ नहीं होता, मेहनत वो चाबी है वो सपनों को हकीकत में बदल देती है. ओ यावेळेस समोरच्या दिशेनं बॉल लागदी लॉफ्ट केलंय चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ वॉटर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा वार षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. बॅटरच्या उंचीवरती जाऊ नका, बॅटरच्या बॉडी लॉंगेज वरती जाऊ नका, परंतु बॅटरचा टान्स पहा किती सुंदर आहे. जिद्द चिकाटी मेहनत काय जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर शैलेश दोडे ऑन फायर. काय जबरदस्त फटकेबाजी. सुरुवातीला वेळ थोडा जरूर घेतला सेट होण्याकरता शैलेशनं आणि त्याच्यानंतर जबरदस्त बॅटिंग. पुढील बॉल ओ इथे आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दर्शवला होता. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 11 धावा. पहा इथे आपण पाहिलं तर मग 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले शैलेश, परंतु त्याच्यानंतर एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मध्ये जरूर पाहायला मिळालाय. जबरदस्त ही सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा हा मॅच आहे आणि इथून 4 ओव्हर मध्ये किती धावा धाव फलकावरती सेट केल्या जातील हे देखील इथून आपण पाहणार आहोत. संघर्ष असा करा की विरोधकांनी देखील कौतुक केलं पाहिजे.
उमेश फरेड आलेत. ओ पहिला बॉल इथे आपण पाहिला तर मग वाईट आहे. अगदी बॅटरचं पोझिशन देखील पहा. थोडस संतुलन बिघडलं होतं. स्ट्रोक खेळण्याकरता अगदी एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा हा चेंडू ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर पाहायला मिळालाय. पहा बॅक टू बॅक दोन्ही चेंडू अगदी वाईड फेकलेत. पुढील बॉल हो आडवा पाठ नाही. यावेळेस चेंडूला हाफ वॉलीवर घेतलंय आणि खेळले गेलेत मिडविकेटच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. मंगेश तुमडाच्या बॅट मधनं हा स्ट्रोक आपण पाहिला होता. 2 धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. आपण पाहिला तर मग तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हा धावा करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतो या 2 बॅटर कडनं. एका बाजूने आपण पाहिला तर मग मंगेश तुंबडे तर दुसऱ्या बाजूने शैलेश धोडे ही सलामीची जोडी. इथून आपण पाहिलं तर मग चांगला कार्य करते मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी स्पोर्ट गोखरे देवीचा पाडा म्हटलं तर मग हलक्या हाफ मधून निश्चितच वर आलेत. त्यांची सुरुवात आपण पाहिली तर मग पारितोषिक पटकावण्याची पायगावच्या त्या स्पर्धेमधून झाली आहे. आणि इथून आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओ चेंडूची फेकी चुकीच्या दिशेने पाहायला मिळाली आहे. आणि इथून आपण पाहिलं तर मग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. पंच यस बाईच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केली जाईल. पुढील बॉल ओ यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळले गेले. चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अखो टप्प्याची लेन होती आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र शैलेश धोडे या ठिकाणी खेळले गेलेत. चौकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलाय. धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 3. पुढील बॉल ओ यावेळेस हवाई स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु चेंडूच्या खाली मिस्टर रुफेश फरेड पकडताय झेल आणि संपन्न झालाय. शैलेश धोडे हा फलंदाजाचा खेळ आउट. धन्यवाद. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो तुमचा सराव हा खूप महत्वाचा आहे. जर तुमचा सराव चांगला असेल तर तुम्हाला कोणीही कामयाब होण्यापासून थांबवू शकत नाहीये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये यशाचा मार्ग मित्रांनो खूप कठीण असतो, परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये इतिहास घडवते. इथून आपण पाहिला तर मग काय घडलंय काय बिघडलंय. कृष्णा आहेत त्या ठिकाणी. कृष्णा काय डिसिजन आहे. चौकार. म्हणजे इथून आपण पाहिला तर मग ह्या 4 धावा भरपूर मान्यवर या ठिकाणी लाभले गेलेत आजच्या दिवसामध्ये आणि त्यांचा देखील मान सन्मान आपण इथून करणार आहोत. ओ अजून एक चांगला फटका आहे कव्हर च्या दिशेनं. 2 धावा मात्र इथून पूर्ण होत आहेत.
थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि उमेश देखील थोडेसे अपसेट आहेत. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण इथे चला आपण मंच प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने वळतोय. मंचावर उपस्थित आमचे पाहुणे, या पाहुण्यांचा आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया. या स्पर्धेला आपण पाहू शकतोय मोठी भेट अनमोल मात्र भेट दिली आहे. पाहुण्यांचा करूया आपण आदर सत्कार मान सन्मान. होऊ शकते आपण मंचावर आमचे प्रमुख पाहुणे रघुनाथजी जोगारी साहेब उपस्थित आहेत. या साहेब आपण रघुनाथजी जोगारी साहेब आपण या आपला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. या स्पर्धेचे आता घेणार होता भाऊदादा नक्कीच आपण नंतर घेऊया, कारण की ओव्हर नंतर आपण घेऊया. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत मिस्टर विजय फरेड याने. एक जबरदस्त गोलंदाज आहेत विजय फरेड. ओ अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळतायत मंगेश तुंबडे. लँड अँड लाईन मध्ये काय जबरदस्त ही गोलंदाजी हाताळली जाते. शॉट थोडेसे लवकर खेळले जात आहेत मिस्टर मंगेश. ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ही धाव पंच आवड असणार आहे. यस फलंदाज बाद. सहा चेंडू खेळले मिस्टर मंगेश, परंतु 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. खूप खराब प्रदर्शन राहिलं या मॅच मध्ये मंगेश याचं. सलामीला आला होता परंतु फार काही करू शकले नाही आणि 6 बॉल मध्ये 2 धावा करून मात्र रनआउट झालेत. साहिल नो बॅटर, साहिल अँड दीपेश. ओ फटका सुंदर आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे आलेत कल्पेश आणि कल्पेशच्या माध्यमातून हा झेल इथे मात्र पकडला गेलाय. आउटफील्डचे एक जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक कल्पेश फरेड यांना तुम्ही पाहिलं काय जबरदस्त झेल मात्र पकडला. 3 मध्ये 6 बनवल्या दीपेश वणगेनं आणि तो देखील बाद झालाय. अगोदरची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग तिसरी विकेट झेलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून एक चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे या तिसऱ्या ओव्हर मधला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 26. पहा आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि एक ही धाव इथून मात्र खर्च केली नाहीये गोलंदाज विजय फरेड याने. इथे मात्र विकेट मिडन ओव्हर पाहायला मिळेल की काय. जाणू शंगाने आतापर्यंत हे 5 चेंडू फेकलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक पक्षी अगदी जखमी आहे परंतु तो पुन्हा उडू शकतो, तो पुन्हा जिवंत होऊ शकतो, परंतु त्याच्याकरता त्यांना मात्र यशस्वी प्रयत्न इथून करावे लागतील. फक्त खाली पडून काहीच होणार नाहीये. तुम्हाला जर आकाशामध्ये उडायचं असेल एखाद्या पक्षाप्रमाणे तर निश्चितच अगदी योग्य तो खेळ या क्रिकेटच्या खेळामध्ये दर्शवावा लागेल. डाव्या हाताचा बॅटर रुपेश रायात. हो रुपेश रायात आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून दर्शवला होता परंतु ही विकेट मिडन ओव्हर पाहायला मिळाली आहे विजय परेडकडनं. वाह काय जबरदस्त ही गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 13च्या सरासरीनं 26 धावा आपण पाहिल्या
पण तो तिसऱ्या ओव्हर मध्ये काय जबरदस्त क्लास हा पाहायला मिळाला गोलंदाजीचा, तो म्हणजेच विजय परेड करणं. निश्चितच विजय परेड याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग 6 चेंडू फेकले आणि 6चे 6 चेंडू अगदी आपण पाहिलं तर मग योग्य ते पाहायला मिळाले. कृष्णा वझरे गोलंदाज झाला. हो, इथून आपण पाहिलं तर मग मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटरनं हा चुकीचा स्ट्रोक खेळलाय. गोलंदाजाच्या टप्प्याचा वेट जरूर केला होता आणि त्याच्यानंतर प्ले अँड मिस झाले. प्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. हो, यावेळेस टप्पा चिलीन ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टन अँड डिलिव्हर षटकार. पहिला चेंडू जरूर डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले मिस्टर साहिल. यावेळेस दुसरा बॉल अगदी अखूट टप्पाचा मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे हावी झाले आणि चेंडूला पाठवलं काबू कॉर्नरच्या वरून सीमारेषा पार. पुढील बॉल. यावेळेस अजून एक दुसरा धमाका. ग्लोरियस, ब्युटिफुल, जबरदस्त षटकार. 6 यस, प्रशांत घरत यांचं बिग फॅन केवल मांगेला आहेत आमच्या सोबत आणि त्यांची फरमाईश होती की प्रशांत घरत यांचं सॉन्ग होऊन जाऊ दे आणि सॉन्ग इथे मात्र पेश केलंय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑन साइड ला खेळले गेले. एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, थोडस फॉम्पलिंग झाले क्षेत्ररक्षक. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये ना संघर्ष अगदी गाडीच्या घेरसारखा ठेवा. कुठे कधी बदलायचं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये चेंज केल्याने गाडी अगदी वेगाने पुढे जाईल, अशा प्रकारचा क्रिकेट सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दर्शवावा लागेल. धाव फलक पोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा आखो टप्पाची लेन. पुन्हा एकदा बिग स्ट्रोक पाहायला मिळेल का, परंतु फटका फसला आणि फलंदाज आपण पाहिला तर मग साहिल हा मात्र बाद झालाय. आउट. निश्चितच प्रशांत घरत यांचे बिग फॅन आहेत. डिबेन लाईव्हचे कार्यकर्ते केवळ. निश्चितच प्रशांत घरत निश्चितच केवळ तुम्हाला का आवडतो? येस, केवळ मांगेला यांच्याकडे आपण जरूर जाऊया. येस, मामा आहेत म्हणूनच तर मामाला अगदी हिरो बनवलंय केवलला. विशाल हे बॅटर मात्र आले होते, परंतु इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज विशाल बाद असेल. शेवटचा बॉल शिल्लक होता. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड आणि इथे आपण पाहिलं तर मग 10च्या सरासरीनं प्रति षटकामागे ह्या धावा बनवाव्या लागतील. मंगेश तुंबडेने 6 मध्ये 2, शैलेश धोडेने 8 मध्ये 15, दीपेश वणगेने 6 मध्ये 3 मध्ये 6, त्याच्यानंतर 5 मध्ये 14 बनवल्या साहिल राऊतनं. अशा प्रकारे 40 धावा धावफलकावरती 4 ओव्हर मध्ये वाहायला मिळाल्या. रुपेश परेटनं धावा खर्च केल्या 1 ओव्हर मध्ये 11, त्याच्यानंतर उमेश परेटच्या षटकामध्ये 15 धावा आल्या. विजय परेटच्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये, परंतु 1 विकेट मात्र पाहायला मिळाले. विकेट मिड ऑन ओव्हर फेकली गेली. त्याच्यानंतर कृष्णा वझरेला आपण पाहिलं 14 धावा कृष्णा वझरेच्या षटकामध्ये आल्यात. आता मात्र इथून आपण जाणार आहोत दिशेने
उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय सन्मानच्या दिशेने उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेब प्रेसिडेंट आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि अनंताजी महाळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. या असोसिएशनला आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिलं त्याने सांभाळलाय एक जुटतेने मात्र आपण पाहिलं एकत्र केलंय आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण हा करतोय. ही माईची श्वाळ त्यात नंतर या स्पर्धेची आठवण देणारं हे सन्मान चिन्ह आपण पाहू शकतोय हे दिलं जाईल अनंताजी महाळी साहेबांच्या शुभ हस्ते. आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेबांचा. पुढील सन्मान आपण करूया. आपण आणखीन आमचे पाहुणे आहेत कृष्णाजी लोखंडे साहेब आपण ते केले सल्लागार आहेत आमच्या असोसिएशनचे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला आपण पाहिलं तर नेहमीच आपण पाहिलं तर जेव्हा कोणत्या गोष्टी लगेच ग्रुप ग्रामपंचायत प्रोमनचे सदस्य देखील आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूसमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कृष्णाजी लोखंडे यांना देखील आपण पाहतो आणि त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान हा केला जातो. पुढील आपण सन्मान करूया संतोष चिटोंगरे साहेबांचा. ते देखील आपण पाहू शकतोय सल्लागार आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतोय सातत्याने आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला आपण पाहिलं तर मग एकजुटीने आपण पाहिलं तर एकत्रित करणारे आणि नक्कीच आपण पाहिलं तर या सगळ्यांच्या सोबतीने खंबीर म्हणून उभे राहणारे आपण पाहू शकतो व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी टोंगरे साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. नक्कीच धन्यवाद. नक्कीच आपण या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला गेला. थँक्यू सो व्हेरी मच. त्यांना देखील म्हणूया आज अनमोल भेट आणि अमूल्य असा वेळ या KBM ट्रॉफीला दिला त्याबद्दल या सगळ्यांच्या मनापासून एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊया चेसिंगमध्ये धावा चेस करायच्या आहेत आणि कशा प्रकारे धावांचा पाठलाग होत आहे. चला ऐकूया आपण एक तो पूर्वी डीजेला त्यानंतर आपण येऊया मॅचच्या दिशेने. पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. शुभम पाटील वसुरी गावाचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान. युवराज डुकले ऑलराऊंडर खेळाडू आपला लय गुणवान. प्रज्वल दलवी धोंडा वडवलीचा चिंबीचे पाड्याचा करण कदम. पैजान मेमन कुडूस गावाचा गोलंदाजाचे करतोय हा. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे दिग्गज खेळाडू पाहायला मिळालेत पालघर तालुक्यातील आणि त्यांच्याच केलीवरती लिहिलेलं हे सुंदर गीत इथे मात्र ऐकायला मिळालं. मॅचच्या दिशेने आपण वळूया. लक्ष आहे ते म्हणजेच 10.25च्या सरासरीनं 41 धावा या 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल, दोन शूरवीर, दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. आई ग्रुप भाटपाडा टीमकडनं कल्पेश परेड अँड उमेश परेड. उमेश परेडचा या मैदानावरती आपण इतिहास चेक केला तर मग 94 धावा 18 बॉल मध्ये त्याने मात्र इथे बनवल्या होत्या. परंतु आज पुन्हा एकदा तो इतिहास या ठिकाणी पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर गोखिवरे एक्सप्रेस विशाल समोसा. पहिला बॉल, ओ
पहिला बॉल तेज तरार होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अगदी जवळून ही धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. पहा धाव अडवण्याकरता काय जबरदस्त प्रयत्न इथून मात्र केले होते. रोहन घोरकणा ओहो, चेंडू कुठे डाय कुठे, परंतु जबरदस्त प्रयत्न. हो यावेळेस ऑन साइडला. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग हे चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शैलेश होते त्या ठिकाणी. शैलेश होता का, कोण होता? सूरज होते, परंतु सूरज या ठिकाणी आपण पाहिला तर मग डुबला गेलाय असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या बाउन्स आणि चेतस वेट करत होते, परंतु थोडासा जास्त बाउन्स पाहायला मिळाला. चौकार आला या ठिकाणी आणि चौकाराने धावफलक ओपन झालंय. सॉरी, एका धावसंख्येने धावफलक ओपन झालं, परंतु यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वेगवान होता, परंतु उजव्या अष्टशा भरपूर बाहेर. धावफलक इकडे पुढे सरकला, पोहोचला गेला 6 अंकांवरती. विशाल समोसाला तुम्ही पाहताय बॉलिंग करण्यासाठी तो सज्ज आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर आपण पाहतोय हा वाईट बॉल. पुढील बॉल इथून आपण पाहिला तर मग हा आणखी एक वाईट बॉल पाहायला मिळेल. तिखट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला. वाईट बॉल, अगदी बॅटरच्या हेडवरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेन इथून मात्र वापरली होती गोलंदाजाने. हो या वेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. शैलेश आहे त्यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले, ते म्हणजेच 8 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 3. हा 3 चेंडू मध्ये 8 आल्यात, म्हणजे इथून आपण पाहिला तर मग पुढे आहे संघ आई ग्रुप वाटपाडा. कारण 10.25च्या सरासरीनं 41 धावा या बनवायच्या आहेत. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला. काय जबरदस्त फटका, चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता हा षटकार. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते. धन्यवाद थँक्यू सो मच. आमचे प्रमुख पाहुणे इथून मात्र रजा घेताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. वसई तालुका आदिवासी क्रिडा विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी, त्याच्यानंतर सल्लागार संतोषी डोंगरे आणि त्याच्यानंतर कृष्णाजी लोखंडे यांनी मात्र इथून रजा घेतलेली आहे. परंतु वेलात वेल काढून निश्चितच एक चांगले भेट त्यांनी मात्र दिली आहे या बिरसा मुंडा ट्रॉफीसाठी. इथून आपण पाहिलं तर मग उमेश फरेट बाद झालेत. 3 मध्ये 7 उमेशने बनवल्या आणि ते देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर शेल मात्र इथे पकडला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग हा झेल इथे पकडला गेला. रुफेशच्या साहाय्यानं रुफेश होते त्या ठिकाणी आणि सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. पाच चेंडूंचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 14. अजूनही 19 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 19 बॉल मध्ये 27 धावा इथून अजून बनवाव्या लागतील. रुफेश फरेड सुंदर ड्राईव्ह केलाय. तर आपण पाहिलं तर मग चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी
हा चेंडू स्टॉप करण्यामध्ये असफल राहिले गेले आणि एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 15 अंकांवरती 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. पहा अजून सुद्धा मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. इथून गुच्छाने विकेट पकडले तर मग मॅच बनवू शकते. कंपॅरिझन पाहिलं आपण तर मग 15 धावा आई ग्रुप भाटपाडा टीमनं बनवल्यात आणि आई गावदेवी स्पोर्ट गोखिवरे टीमनं धावा बनवल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 11. शैलेश आलेत ऑन साइडला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला होता. ओ इथून आपण पाहिलं तर मग मंगेश आणि जर नॉन स्ट्राईक वरती थ्रू केला असता तर फलंदाज कदाचित बाद झाला असता, कारण थोडेसे मागे राहिले होते रुपेश. इथून एक धाव कंप्लीट होते. एका धावेने धावफलक पुढे सरकला 16 या अंकांवरती. शैलेश धोडे याला तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग तर खूप चांगली केली. यावेळेस गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल ह्या मॅच मध्ये. ओ लोवर फुल टॉस बॉल. ओ आणि यावेळेस चेंडू जायला एका टप्प्यानं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. इथं आपलीच पावरने आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोल. दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोल. दादूचे एक शॉट वन्स मोर. धन्यवाद. थँक्यू सो मच. म्हटलं गेलंय ना, क्रिकेटच्या खेळामध्ये जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला देखील मित्रांनो कमीपणा घ्यावा लागतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ते प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता इथून हा मॅच जिंकण्याकरता असणार आहे. ग्रुप भाटपाडा या संघाचा इतिहास आहे या क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. मागच्या वर्षामध्ये काय जबरदस्त खेळ मात्र इथून दर्शवला होता. मालिकावरची सायकल उमेश फोरेटने ती मिळवली होती. म्हणजे रेकॉर्ड आपण पाहिला तर बघ खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट गोखिवरे संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील चांगला खेळ आहे. इथून मात्र एकच गोष्ट करायची आहे शैलेश याला, एकतर मग गुच्छाने विकेट नाही तर मग जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील. शैलेश धोडेचा पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिला तर मग वेगवान बॉल होता आणि ते आपण पाहिला तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळेल. मित्रांनो, जेव्हा आयुष्य कठीण असते ना तेव्हा सर्व काही हरल्यासारखं वाटते, परंतु नेहमी लक्षात ठेवा कासव देखील शर्यत जिंकू शकते, हे देखील माइंड मध्ये सेट करावं लागेल. शैलेश धोडीचा पुढील बॉल निश्चितच आपण पाहिला अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. ओ झाली आहे मिस्टेक आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावफलक पुढे सरकलाय, पोचला गेलाय 19 अंकांवरती, सॉरी 22 अंकांवरती. 14 मध्ये 19 हव्या आहेत, अजून 22 झालेत.
ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, परंतु चेंडू आणि बॅट ह्याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत, त्या म्हणजेच गोलंदाजाने 7. शैलेश धुडे नाही तर बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला खेळले गेलेत. मंगेश आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये. मंगेश निश्चितच थोडेसे फॉर्मफिलिंग झाले होते. फलंदाजी देखील चांगले करू शकले नाही आहेत. कदाचित मग प्रॅक्टिस ही कमी असावी आणि सध्या तरी त्यांची प्रॅक्टिस जी आहे ना ती दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते. जसं अनेक मैदाने आहेत मंगेश तुंबडे यांचे देखील. इथून हा मॅच अगदी आपण पाहिलाच तर मग अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. 12 चेंडू जिंकण्याकरता अजूनही 18 धावा इथून मात्र बनवावा लागतील 9च्या सरासरीनं. आणि हे तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सूरज भोईर हे मात्र सज्ज झालेत. यशाचा मार्ग मित्रांनो नेहमी कठीण असतो, परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमीच इतिहास घडवते. सूरज भोईर बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. पहा पहिला बॉल इथे आपण पाहिला तर मग सूरजचा वाईट पाहायला मिळालाय. धीम्या गतीने लेन जरूर हाताळली होती, परंतु चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डाव्या स्टेशच्या पलीकडे निघून गेलाय. आता मात्र 12 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॅटर अगदी भीड झालेत. कल्पेश 8 बॉल मध्ये 12 धाबा कल्पेशने बनवलेत. त्याच्यानंतर 2 मध्ये 2 धाबा रुपेश परेडच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा अगदी फसवला गेलाय. इन कटर बॉल निश्चितच हाताळला गेला आणि कल्पेशला मात्र या ठिकाणी बाद केलं गेलं. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ मात्र या ठिकाणी फेकली होती. स्ट्रोक अगदी चांगले केले कल्पेश, परंतु शैलेश धोडेचा चांगला क्लास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑन साइडला यशाच्या आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर मग आराम या नावाचा शब्दच मनामध्ये घेऊन चालणार नाहीये. आणि हा मॅच आता जिंकायचा असेल तर मग नशिबाला एक नवीन वळण द्यावा लागेल, कारण जीव तोडून मेहनत इथून मात्र करावी लागणार आहे. अडचणींना सामना निश्चितच द्यावा लागणार आहे. चला घाई करा. अजूनही आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 आणि हा मॅच जिंकण्याकरता अजून सुद्धा धावा बनवावा लागतील त्या म्हणजेच 17. 10 चेंडू 17 धावा. चला घाई करायची आहे. पुढील बॉल यावेळेस बॅटचं टॉप वेश लागले गेले. आणखी एका विकेटचं पतन.
पहा सूरज भोईरची जबरदस्त ही गोलंदाजी. सुरुवातीचा पहिला चेंडू जरूर खराब हाताळला, परंतु त्याच्यानंतर लेन अँड लाईन मध्ये लगेच सुधारणा केली आणि सुधारणेला वेळ लागत नाही मित्रांनो. पहा डॉट बॉल फेकला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट देखील घेतलेत सूरज भोईर याने. आता मात्र चेंडू शिल्लक असतील त्या म्हणजेच 9 आणि 9 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 17चा खतरा इथून मात्र पूर्ण करावा लागेल हा मॅच जिंकण्याकरता आई ग्रुप भाटपाडा टीमला. कृष्णा वज्रे नावाचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्याच्या सर्व चांगल्या गुणांपैकी साहस हा सर्वात महत्वाचा गुण आहे, कारण तो सर्व गुणांची जबाबदारी घेतो. ओ यावेळेस ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. यावेळेस ही लेंथ अगदी बॅटरच्या हलकीशी जवळ पाहायला मिळाली आणि कृष्णाच्या बॅट मधनं हा पॉवर हिटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. या ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना गदोरे साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. 8 बॉल 13 ची गरज आहे. 8 बॉल 13. हो यावेळेस पुन्हा एकदा आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओव्हर थ्रो झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. इथे मात्र 3 धावा पलून पूर्ण केलेत. पहा मॅच कुठेतरी फसली होती, परंतु कृष्णा वज्रे आळे त्याच्या बॅट मध्ये एक चौकार आणि ही तिहेरी धाव इथून मात्र पूर्ण झाली. जे हलकसं प्रेशर क्रिएट केले होतं ते मात्र रिलीज केलंय या 2 फटक्याने. आता मात्र 7 बॉल जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. विचार केल्याने माणूस पूर्णपणे खचतो मित्रांनो, पण प्रयत्न केल्याने प्रगतीच्या मार्गावर देखील पोहोचतो. इथून मात्र हे प्रयत्न करावे लागतील. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला होता. ओ नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न साहिलचा असफल ठरला गेलाय. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्याकरता सलाग आई करायची. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये इथून हा मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यंग प्लेयर वरती विश्वास दर्शवला आहे. अजय या गोलंदाजाकडे ही गोलंदाजी दिली गेली. अजय धोडे इथून मात्र ही गोलंदाजी अजय धोडेला मात्र पूर्ण करावी लागेल. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा हे नक्कीच आपल्या माइंड मध्ये असली पाहिजे. आणि इथून ही प्रेरणा घेऊन हे 4थं षटक टाकण्याकरता ह्या 10 धावा डिफेंड करण्याकरता गोलंदाज अजय धोडेला आपण पाहणार आहोत. 6 बॉल 10 ची गरज. ऑन स्ट्राईक वर ते बॅटर तुम्ही पाहू शकाल कृष्णा वज्रे. चला खूप वेळ घेतला गेलाय. पुढील बॉल पहिला बॉल लेफ्ट ड्राइव्ह चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टंट अँड डिलिव्हर षटकार 6. कृष्णा वज्रे
यांनी मात्र कृष्णा सातपुते यांची आठवण करून दिले, ज्या अनुषंगाने हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. कृष्णा सातपुते कॉपीबुक स्टाईलनं टोकलेला हा लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेनं. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी संपलंय. चला बॉल पोचवायचा आहे. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पहा, जी सामन्यामध्ये पूर्णपणे हवा भरली होती ती हवा या षटकाराच्या साहाय्यानं निघाली आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका, कारण फुकटचं टिकत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. म्हणूनच तर प्रामाणिकपणे कष्ट करा. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विशालचं आपल्याला पाहायला मिळालं. इथे आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. आता मात्र 4 बॉल 3 ची गरज. आणि स्ट्राईक वर बॅटर तुम्ही पाहू शकाल यावेळेस रूफिश फरेट पाहायला मिळतील. क्रिकेटच्या खेळामध्ये विजय हा मागून मिळत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला ध्येयाने झगडून तो विजय मात्र प्राप्त करावा लागतो. 4 चेंडू 3 ची गरज. ऑन साइडला यावेळेस खेळले गेलेत. हो, शैलेश होते, त्याच्याकडनं झाली एम्सफील्ड. इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचलं गेलंय 40च्या घरामध्ये. आता मात्र 3 बॉल 1 धावेची आवश्यकता असणार आहे. इथून आपण पाहिलं तर मग ही सिंगल धाव कंप्लीट केली आणि अशा प्रकारे हा मॅच आहे तो जिंकलाय. तो म्हणजेच आई ग्रुप भाटपाडा या टीमनं. हाळक टीम गावदेव स्फोट गोखिवरे देवीचा पाडा. मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर कृष्णा वज्रे ठरलेत सामनावीर. चला कृष्णा वज्रे आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता आणि संघनायकाला देखील आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरता यायचं आहे. नेक्स्ट मॅच इथून आपण पाहणार आहोत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपाडा अँड त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल आई ग्रुप भाटपाडा ही टीम.